नागपुरात उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा आणि स्वावलंबनाचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माहिती सत्र तसंच प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण सोहळा लक्षवेधी ठरला। कामठे मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माधव साठे उपस्थित होते। यावेळी खादी मंडळ आणि बार्टीच्या विविध योजनांची सखोल माहिती देण्यात आली। उद्योजकता विकास प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। तसंच नव उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन देत स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचं आवाहन करण्यात आलं। कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी, उद्योजक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आज आपण एकेकाळी बघत होतो की आपल्या गावात 12 बलुतेदार होते। दुर्दैवाने जाती व्यवस्थेशी त्याचा संबंध जोडला गेला। पण 12 बलुतेदार म्हणजे त्या सगळ्या कला होत्या, पारंपरिक कला होत्या, कारागीर होते। या सगळ्यांचे व्यवसाय त्या गावात होते। जसे या एकूण कारागिरी या सगळ्या कला लुप्त होत गेल्या, तसतसं गावातले सर्व तरुण, गावातली सर्व लोक शहरांकडे जायला लागले आणि गावं ओस पडायला लागली आणि म्हणून शहरात लोंढे वाढायला लागली। शहरात पैसा मिळतो जरूर आहे, पण शेवटी गाव हे आपली ताकद आहे आपल्या भारताची। आपली शहर किती अगदी मोजकी आहे, पण जी गाव आहेत कारण आपला खेड्यांचा देश, आपला गावांचा देश। तेव्हा गावातल्या लोकांना स्वावलंबी बनणं, त्यांना बनवणं म्हणजे गाव स्वयंपूर्ण होणं, ही ग्राम स्वराज्याची संकल्पना गांधीजींनी मांडली होती आणि त्यांना स्वावलंबी खेडे, स्वयंपूर्ण खेडे ही कल्पना पुढे आली।